संभाजीनगरात अनेक प्रयत्न करूनही शिवसेना आणि भाजपचं जुळत नसल्याचं चित्र आहे। तब्बल 7 बैठका झाल्यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये समन्वय होत नाहीये। महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील वरिष्ठ नेते युती होणारच असं सांगत असले तरी स्थानिक पातळीवर सुरू जुळत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीसाठी मध्यरात्री बैठक झाली। रात्री 2 वाजेपर्यंत बैठक चालली आणि यामध्ये संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मात्र याही बैठकीमध्ये युतीबाबत निर्णय झालेला नाही। भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील। आज आम्ही बसणार आहोत अतुलजी आणि मी मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल। काल आम्ही विदर्भात बसलो तर मला वाटतं की फार काही कन्सेन्सस नाही आहे, थोडे कन्सेन्सस आहे, पण मला वाटतं होऊन जाईल। सांगतो आज मी रात्री अतुल सावेजी मी बसणार आहे, शिवसेनेच्या नेत्याशी बसू आणि अंतिम करू। पण युती होईल हे अंतिम आहे, अंतिम आहेच, कारण माननीय एकनाथजी माननीय देवेंद्रजी यांनी बसून युतीचे संकेत दिले आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू झालं आहे। मला वाटतं काही आता फार काही त्यामध्ये राहिलं नाही। मागच्या 3 अलायन्स झाल्या त्या याच्यामध्ये शिवसेनेनं जवळपास 65 जागा आणि भारतीय जनता पार्टीनं 35 ते 40 जागा अशा पद्धतीनं जागा लढलेल्या होत्या। याचाच अर्थ असा दिसतो की स्वतःला शिवसेना म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफटत जायचं, या स्थितीमध्ये संभाजीनगरचे शिंदे सेना आलेली आहे। 100% मी सांगतो काय, मी 5, 10 आणि 15 याच्यात शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या होत्या। ठरलेले आहेत। मागील 8 दिवसापूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी प्रस्ताव दिला होता की कोणत्या जागा आम्ही लढू शकतो, कोणत्या जागा ते लढू शकतात। या संदर्भात आमची बैठकी झाली, बैठकी सुद्धा चांगली झालेली होती। पण त्यानंतर आजपर्यंत त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारमध्ये बैठकीमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि संपर्क सुद्धा केलेला नाही। म्हणजे भाजपनं धोका दिला म्हणायचं? जवळपास भाजपनेच आम्हाला त्या ठिकाणी धोका दिलेला आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांना सर्व तिकीट त्यांच्या घरात त्या ठिकाणी त्यांना द्यायचे, दोन्ही पक्षांना त्यांना आपल्या घरामध्ये तिकीट द्यायचे आहेत।